मागच्या भागात आपण पाहिले की दिव्या सियाला म्हणते, तुला त्याला विसरावं लागेल, तुझ्या श्वासांनाही विसरावं लागेल, कारण तू आता त्याची कधीच होऊ शकत नाहीस. दिव्या असं म्हणतात सिया तिच्याकडे पाहू लागते. तुला त्याच्यावर प्रेम आहे का? दोघींनी एकमेकींना एकच प्रश्न विचारला. मला त्याच्यावर तिरस्कार आहे. दिव्या असं म्हणतात सिया दक्षकडे पाहते, जो कुणाशी तरी बोलत होता. सियाच्या नजरा पाहून दिव्या म्हणाले, डोंट टेल मी की तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस. माहीत नाही, पण हे नाकारू शकत नाही की दक्ष माझं पहिलं प्रेम होतं. पण मी सर्वात जास्त तिरस्कारही त्याच्यावरच केला आहे. आणि रिवांश? दिव्याच्या प्रश्नावर सिया दक्षकडून नजर हटवून दिव्याकडे पाहते. दिव्या आपला प्रश्न पुन्हा विचारते, आणि रिवांशचं काय? तुला त्याच्यावर प्रेम नाही आहे? हा कसला प्रश्न आहे? तो आता कोणाचा तरी आहे, पण ती आता या जगात नाही आहे. पण तो आजही तिच्यावरच प्रेम करतो. मी त्याचं नाही, तुझं विचारलंय. हे ऐकून सिया रिवांशकडे पाहते, जो दक्ष सोबतच उभा होता. त्याने आज काळ्या रंगाचा टॅक्सिको घातला होता, आत काळी शर्ट आणि पॅन्ट. तो खूपच चार्मिंग दिसत होता. त्याच्याकडे पाहून सियाला त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवतात. कसे सुरुवातीला त्याने तिच्यावर जबरदस्ती केली होती, पण नंतर तिचं ऐकलं, तिचं मानलं आणि तिच्या परवानगीशिवाय कधीही जवळ आला नाही. त्याच्याकडे पाहतच ती म्हणते, नाही, मला त्याच्यावर प्रेम नाही, पण तिरस्कारही नाही. मग ती दिव्याकडे पाहते आणि म्हणते, माझा दक्षवर तिरस्कार समजू शकतो, पण तुला त्याच्यावर तिरस्कार का आहे? त्याने तुझं काय बिघडवलंय? तो अजूनही तुझ्याशी कठोर आहे का? की त्याने तुझ्यासोबत? ती आपलं वाक्य अधुरं सोडते, कारण तिला आठवतं की लग्नाच्या रात्री दक्षने तिच्यासोबत काय करायचा प्रयत्न केला होता. नाही, त्याने असं काही केलं नाही. उलट तो पुन्हा माझ्यासोबत पूर्वीसारखं वागायला पाहतोय. म्हणजे सिया समजून, त्याचा दक्ष होऊन? दिव्याच्या बोलण्यावर सिया म्हणते, मग तुला त्याच्याशी काहीच भावना नाहीत? नाही, मी सांगितलं ना, मला त्याच्यावर तिरस्कार आहे. पण का? तिरस्काराचं कारण तरी काय आहे? बस असं समज की त्याने माझ्याकडून एक खूप मौल्यवान गोष्ट हिरावून घेतली आहे, आणि तुझ्यासोबतही चुकीचं वागलं आहे. दिव्याचं हे बोलणं ऐकून सिया म्हणते, दक्ष खूपच धोकादायक आहे. त्याला जर काही कल्पना आली तर तो काय करेल सांगता येत नाही. तू काळजी करू नकोस, काही होणार नाही मला. हे ऐकून सिया फक्त मान हलवते. तेवढ्यात दिव्या म्हणते, चल ना यार, थोडे पिक्चर्स काढूया. आता पार्टीत आलोय तर एन्जॉय करूया ना, काय मूड स्पॉईल करायचा. असं म्हणून दोघीही एकमेकींचे फोटो काढायला लागतात. इकडे दक्ष आणि रिवांश काही बिझनेस पार्टनरसोबत बिझी असतात. तेवढ्यात दक्षचं लक्ष दिव्या उर्फ सियाकडे जातं, जी आपले पिक्चर्स क्लिक करत होती. भव्य झुंबरांच्या उबदार प्रकाशात न्हालेली ती संगमरवरी रेलिंगला शालीनतेनं टेकून उभी होती. तिचं रूप त्या आलिशान बॉलरूमच्या पार्श्वभूमीवर जणू जिवंत झालं होतं. तिने घातलेली ड्रेस एक उत्कृष्ट कृती होती. मध्यरात्रीच्या काळ्या रंगाचा गाऊन, ज्यावर हलक्या सिक्वेन्सच्या चमकदार सजावट होती. तिच्या प्रत्येक श्वासासोबत ती चमकत होती. बारीक पट्ट्या तिच्या खांद्यावरून एक स्वीट हार्ट नेकलाईनकडे नेत होत्या, जिथं तिचं हंसपंजर उठून दिसत होतं. कपडा तिच्या शरीराला बिलगून खाली फर्शपर्यंत एका सुंदर पसाऱ्यात पसरत होता, जिथे सौंदर्य आणि गूढतेचा मिलाप होता. तिच्या हातात एक छोटीशी चमकणारी क्लीज होती, जी तिच्या ड्रेसची परफेक्ट जुळत होती. तिच्या संयत आणि मोहक रूपाला परिपूर्णता देत. दक्ष तिला बघतच राहतो. ऑफिसहून घरी येऊन तो बाहेरच तिची वाट पाहत होता. काही आवश्यक डॉक्युमेंट्समुळे त्याने तिच्या ड्रेसकडे लक्ष दिलं नव्हतं, पण आता ती झुंबरांच्या प्रकाशात समोर उभी होती. तो पाहून त्याला जाणवलं की ती खरंच खूप सुंदर दिसते. त्याची नजर जेव्हा तिच्या नेकलाईनवर जाते तेव्हा त्याचा घसा थोडा कोरडा पडतो. त्याला जाणवतं की त्याला उष्णता जाणवते. नक्की ते दारूचा परिणाम होता की समोर उभ्या असलेल्या त्या मुलीचा, हे त्यालाही कळत नाही. पण तो स्वतःला सावरण्यासाठी पाणी प्यायला लागतो. रिवांश आपल्या गेस्टशी बोलून झाल्यावर दक्षकडे येतो. दोघं काही गोष्टी बोलायला लागतात. तेवढ्यात दक्षचं लक्ष अचानक क्रियांशीकडे जातं. तिला पाहून नक्की काय विचार त्याच्या मनात येतो. तो रिवांशला विचारतो, तू कधीच सांगितलं नाहीस, तिचं लग्न कसं झालं? दक्षचं हे ऐकून रिवांशच्या भुवया उंचावतात, आणि तो क्रियांशीकडे कटाक्ष टाकून दक्षकडे पाहतो. तू तिचं नाव घेऊ शकतोस. मला माहीत आहे तुझ्या बटरफ्लायसाठी तू किती वेडा होतास. दक्ष नाराजीने म्हणतो, हा विनोद होता का? हो, पण तुला आवडलं नाही वाटतं. हो,
जसं तू कॉटन कँडीसाठी वेडा नव्हतास. ओके, जाऊ दे, रिवांश असं म्हणतो आणि दक्ष त्याच्याकडे रागाने पाहतो. तेव्हा रिवांश म्हणतो, ठीक आहे, आपण एखाद्या प्रायव्हेट रूममध्ये जाऊन बोलूया. असं म्हणत ते दोघं त्यांच्या गार्ड्सकडे काही इशारा करतात आणि गार्ड्स मान हलवून त्यांना संकेत देतात. मग ते दोघं तिथून निघून जातात. प्रायव्हेट रूममध्ये बसल्यावर रिवांश एका वाईनची बॉटल घेतो आणि बोलायला सुरुवात करतो. मी लहान असताना तिला पहिल्यांदा पाहिलं आणि त्या एका झलकनेच मी तिचा दिवाना झालो होतो. ती केवळ एक झलक होती, पण ती पुरेशी होती. जेव्हा मी तिला पुन्हा भेटलो तेव्हा तिने माझ्याशी मैत्रीचा हात पुढे केला. मी गोंधळलो होतो. तीच ती होती की दुसरी कोणी? पण मी त्यावेळी तिचं फक्त नाव विचारलं. पुन्हा तिला भेटायला गेलो तेव्हा ती त्या ठिकाणावरून निघून गेली होती. मी खूप शोधलं, पण ती मला सापडली नाही. काही वर्षांनंतर माझा बालमित्र, माझा बेस्ट फ्रेंड वीर, त्याने मला सांगितलं की तो कुणावर प्रेम करतो. मला खूप आनंद झाला. त्याच्याकडे एक बहीण होती, बाकी कोणताही परिवार नव्हता. तो म्हणाला की तो मला त्या मुलीशी भेटवणार आहे. जेव्हा भेटलो तेव्हा मी चकित झालो, कारण ती मुलगी जिच्या मागे मी वर्षानुवर्ष होतो ती वीरची गर्लफ्रेंड निघाली. मला रागही आला की ती मला विसरली होती. मी तिच्या लक्षातही नव्हतं. एका क्षणात वाटलं की तिला तिथून उचलून घेऊन जावं, पण मग मी पाहिलं की ती वीरसोबत खूप आनंदी आहे. वीर, जो फारसा हसत नाही. जबाबदाऱ्या त्याच्यावर खूप होत्या, पण त्या क्षणी तो क्रियांची सोबत खूप वेगळा वाटत होता. खूप खुश. मी दोघांना पाहिलं आणि ठरवलं की जर वीरच्या जागी कोणी दुसरा असता तर मी विचारही केला नसता आणि क्रियांशीला घेऊन गेलो असतो, तिची परवानगी असो वा नसो. पण वीर माझा मित्र होता म्हणून मी स्वतःला थांबवलं. नंतर समजलं की ते दोघं लग्न करणार आहेत. वीरने मला वैयक्तिकरित्या इन्व्हाइटही केलं होतं. मला जायचं नव्हतं, पण शेवटी ठरवलं की मी नाही जाणार. तेव्हाच मला एका अननोन नंबरवरून कॉल आला. आधी मी तो कॉल इग्नोर केला, पण वारंवार वाजत असल्यामुळे उचलला आणि कळालं की तो कॉल हॉस्पिटलमधून होता, वीरसाठी. मी ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचलो. तिथे समजलं की वीरचा अपघात झाला होता आणि त्याची अवस्था खूपच नाजूक होती. 1 तास शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्याकडे फारसा वेळ नाही आहे. ते म्हणाले, तू त्याला भेटून घे. मी वेळ न घालवता त्याच्याकडे गेलो. असं सांगताना रिवांश त्या दिवसाला आठवतो. वीर अर्धमेला अवस्थेत हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला होता. रिवांशला पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. रिवांश रायचंद, ज्यांचं नावच त्याच्या हृदयहीनपणासाठी घेतलं जातं, आज त्याच्याही डोळ्यात भावना होत्या. तो वीरच्या जवळ गेला तेव्हा वीर म्हणाला, रिवांश, माझ्याकडे फारसा वेळ नाही आहे. मी मेलो तर क्रियांशी जगू शकणार नाही. ती तुटून जाईल. तू तिला सांभाळ आणि दिव्यालाही. आजपासून ती तुझी जबाबदारी आहे. तिला कधीच माझ्या अनुपस्थितीची जाणीव होऊ देऊ नकोस. या जगात मी तुझ्याशिवाय कुणावरही विश्वास ठेवू शकत नाही. माझी क्रियांशी आणि तिची काळजी घे. क्रियांशीशी लग्न कर. ती मांडवात बसून माझी वाट बघत असेल. तिला माहीतही नसेल की मी इथे आहे. लोक काय काय सांगत असतील तिला. तिचं लग्न आजच व्हायला हवं आणि ते तुझ्याशीच. मी कुणावरही इतका विश्वास ठेवू शकत नाही जितका तुझ्यावर करतो. वचन दे, तू तिच्याशी लग्न करशील आणि दिव्याचीही काळजी घेशील. मी वचन देतो. इतकं बोलूनच वीरने शेवटचा श्वास घेतला. काही वेळ रिवांश तसाच निशब्द बसून राहिला. अचानक त्याला क्रियांशी आठवली. तो पटकन अमरला बोलावून म्हणाला, शोध लाव, हा अपघात कसा झाला. मी क्रियांशीकडे जातोय. तोपर्यंत मला सत्य समजलं पाहिजे. त्याच्या शब्दांवर अमरने फक्त मान हलवली. रिवांश वेळ न घालवता तिथून निघून गेला. इकडे क्रियांशी मंडपात बसून वीरची वाट पाहत होती. खूप वेळ झाला होता, पण वीर काही आला नव्हता. तेवढ्यात लग्नात आलेली एक स्त्री उपरोधिक स्वरात म्हणाली, पहा, हेच होतं लव्ह मॅरेजमध्ये. आजकालचे मुलं फक्त वापरतात आणि नंतर फेकून देतात. दुसरी बाई म्हणाली, हो, बरोबर म्हणताय. आणि ह्या मुलीतच काहीतरी कमी असणार, म्हणूनच मुलगा लग्नाच्या वेळी आलाच नाही. तिसरी बाई म्हणाली, आजकालच्या मुलांना लग्नाचं काय कळतं. त्यांना तर काही वेगळंच हवं असतं आणि मला वाटतं की लग्न आधीच काही. अजून काही ती बोलणार इतक्यात क्रियांशी ओढत म्हणाली, बस करा, माझा वीर तसा नाही आहे. तो येणारच आहे. असं म्हणून ती पुन्हा बसली. तेवढ्यात तिची आई जवळ येऊन म्हणाली, बेटा, त्याला यायचं असतं तर तो आलाच असता. एवढा वेळ झाला, त्याची काहीच खबर नाही. सगळे लोक उलटसुलट बोलत आहेत. किती बेइज्जती होत आहे.
मला वाटतं तो आता येणार नाही. आई प्लीज, तुम्ही तरी असं नका बोलू. तुम्हाला तर वीर माहीत आहे, तो असं काहीच करणार नाही. मला भीती वाटते. काही त्याच्यासोबत. यापुढे ती बोलू शकली नाही. तेवढ्यात एक बाई चिडून म्हणाली, हा काय प्रकार आहे? एकतर लग्नासाठी बोलावलं आणि वर नवरदेव गायब. नक्कीच ह्या मुलीत काहीतरी. पण ती पुढे काही बोलू शकली नाही, कारण रिवांशने तिचा गळा पकडला होता. सगळे त्याला पाहून अवाक झाले. रिवांश त्या बाईकडे रक्ताने भरलेल्या नजरेने पाहत होता. प्रत्येक क्षणासोबत त्याची पकड अधिक घट्ट होत होती. रिवांश काहीही सहन करू शकत होता, पण क्रियांशीचा अपमान त्याला अजिबात सहन होत नव्हता. पण कोणीही धाडस करून रिवांश रायचंदला थांबवू शकत नव्हतं. तेवढ्यात क्रियांशी पुढे येऊन त्या बाईला सोडवत म्हणाली, रिवांश काय करत आहात? वेडे झाला आहात का? सोडा त्यांना, मरतील त्या. क्रियांशीच्या आवाजाने तो सावध झाला आणि त्याने त्या बाईला जोरात ढकलून दिलं. तो आता क्रियांशीकडे पाहत राहिला. लाल लग्नाच्या पोशाखात ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या आवाजानेच त्याला भान परत आलं, जेव्हा ती म्हणाली, रिवांश, वीर कुठे आहे? तो अजून आला का नाही? मी केव्हापासून वाट पाहते. सगळे काही ना काही बोलत आहेत. आज आपलं लग्न आहे. तो उशीर कसा करू शकतो? तो येणार नाही. रिवांशाचे हे बोलणं ऐकताच क्रियांशीवर जणू वीज कोसळली. ती संतापाने त्याची कॉलर पकडत म्हणाली, हे काय बकवास आहे? पण रिवांश उत्तर देण्याऐवजी तिच्या हाताकडे पाहत राहिला, जिथे तिने त्याची कॉलर पकडली होती. हे लक्षात येताच क्रियांशीने त्याची कॉलर सोडला. रिवांश तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तो येणार नाही आणि हेच सत्य आहे. तेवढ्यात पंडितजी म्हणाले, मुहूर्त निघून चाललाय. तुम्ही सांगा, लग्न करायचं आहे की नाही? आता इथे कुठलंच लग्न होणार नाही, क्रियांशी अश्रूंनी भरलेल्या गळ्याने म्हणाली. तिचं मन पूर्णपणे तुटलं होतं. ती तिथून निघण्यास निघालीच होती, तेवढ्यात रिवांशाच्या आवाजाने थांबली. लग्न होणारच आणि आजच होणार. हे ऐकून ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या डोळ्यातील प्रश्न ओळखून तो पुढे म्हणाला, मी करीन तिच्याशी लग्न. हे ऐकणेच होते. आणि क्रियांशीवर पुन्हा एकदा आघात झाला. ती संताप, आश्चर्य आणि धक्क्यात त्याच्याकडे पाहू लागली. तिला वाटलं तिने चुकीचं ऐकलंय. तेवढ्यात तिची आई रिवांशजवळ येऊन म्हणाली, तू तू खरं बोलतोस बेटा? हो, मी आज आणि आत्ताच क्रियांशीशी लग्न करीन. हे ऐकताच क्रियांशी म्हणाली, हे काय बकवास आहे? तुझं डोकं फिरलंय का? मी वीरवर प्रेम करते, मग तुझ्याशी लग्न कसं करू? वीर आता येणार नाही, म्हणून तुला माझ्याशीच लग्न करावं लागेल. मी तुझ्याशी लग्न करणार नाही. लग्न करावंच लागेल. तुला वाटलंच कसं की मी तुझ्याशी लग्न करीन? या जगातला शेवटचा पुरुष जरी तू असलास तरी मी तुझ्याशी लग्न नाही करणार. क्रियांशीच्या या शब्दांनी रिवांशचा संताप उफाळून येतो. तर आता तू पण ऐकून घे. या संपूर्ण जगात तुझं लग्न फक्त माझ्याशीच होणार. मी नाही म्हणाले ना? क्रियांशीचा निर्धान पाहू तिची आई तिला समजावत म्हणते, क्रियांशी, प्लीज बाळ, आपल्या इज्जतीसाठी हे लग्न कर. आज तुझी डोली निघाली नाही तर माझी अर्थी निघेल. हे ऐकून क्रियांशी धक्क्यात जाते. आई, तुम्ही माझ्याशी असं कसं वागू शकता? परिस्थिती समजून घे बाळ. लोक तोंड चालवत आहेत. वीरला विसरून जा. तू ऐकलंस ना, तो येणार नाही. पण आई, क्रियांशी प्लीज, तुझे पप्पा आता नाहीत. मी एकटी इतक्या लोकांच्या बोलण्याला कसं तोंड देऊ? हे ऐकून ती रडू लागते. रिवांश मात्र तिच्या अश्रूंना दुर्लक्ष करत म्हणतो, माझ्या मते आता आपण निघायला पाहिजे. मुहूर्त जातोय. यावर क्रियांशी काहीही न बोलता शांतपणे जाऊन मांडवात बसते. रिवांशही तिच्या शेजारी येतो आणि म्हणतो, पंडितजी, मंत्र सुरू करा. पंडितजी विधी सुरू करतात आणि काही वेळातच लग्न पूर्ण होतं. पंडितजी सांगतात, लग्न पूर्ण झालं आहे. आतापासून तुम्ही दोघं नवरा बायको आहात. चला घरच्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. हे ऐकून क्रियांशी आपले डोळे घट्ट बंद करते. रिवांश आपल्या आठवणींतून सावरत वर्तमानात येतो आणि दक्षकडे बघतो, जो त्याच्याकडेच पाहत असतो. तेवढ्यात दरवाजावर नॉक होतो. आत या. रिवांशाच्या आवाजावर एक वेटर म्हणतो, सर, बाहेर तुम्हाला बोलवतायत. हे ऐकून रिवांश फक्त मान हलवतो आणि उठून बाहेर निघतो. तेवढ्यात दक्ष त्याला थांबवतो. तू त्याच्या बहिणीचं नाव काय सांगितलं होतंस? विसरलो मी. दिव्या. रिवांश उत्तर देतो आणि दोघंही बाहेर जातात. बाहेर डान्ससाठी अनाउन्समेंट सुरू झालेली असते. सिया आणि दिव्याही तिथे येतात आणि साईडला उभ्या राहतात. बॉलरूम मंद प्रकाशाने उजळलेला असतो.
झुंबरांच्या सावल्यांनी वातावरण आणखीनच रहस्यमय वाटतं. सगळे पाहुणे मास्क लावून डान्स फ्लोअरच्या चारही बाजूंना उभे असतात. दक्ष, दिव्या आणि सिया रिवांश स्पॉटलाईट खाली येतात आणि संगीत सुरू होतं. दक्ष आत्मविश्वासाने पुढे येतो आणि दिव्याचा हात पुढे घेतो. दिव्या त्याच्याकडे एक नजर टाकते आणि आपला हात त्याच्या हातात देते. दक्ष तिला हलक्याच पण ठाम किंचित आपल्या जवळ घेतो. सिया रिवांशपासून थोडं दूर जाते, पण हळूच मागे वळून पाहते. रिवांश हलका असतो आणि तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. दोन्ही जोड्या हळूहळू भावनांनी भरलेल्या गतीने फिरू लागतात. सिया दक्षच्या बाहुपाशात येते. दक्ष तिचा हात वर उचलतो आणि सिया फिरते. रिवांश दिव्याला हळूच झुकवतो आणि त्यांच्या नजरा भिडतात. दक्ष आपल्या बाहूंनी सियाची कमर पकडतो आणि तिला जवळ ओढतो. सिया थोडीशी अस्वस्थ वाटते, पण शेवटी आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवते. मास्कच्या पलीकडून त्यांच्या नजरा एकमेकींमध्ये गुंततात. सिया नको असताना देखील दक्षच्या डोळ्यात हरवून जाते. दिव्या आपला हात रिवांशच्या छातीवर ठेवते आणि तिच्या बोटांनी हळूहळू खाली सरकते. दोघंही तालात एकमेकांची सुसंवाद साधत नाचू लागतात. दोन्ही जोड्या डावीकडे उजवीकडे हळूहळू झुलू लागतात. दक्ष सियाच्या बाहूवर हलक्याने बोट फिरवतो आणि सियाच्या अंगावर शहारे येतात. रिवांश हळूच दिव्याजवळ झुकतो आणि काहीतरी रहस्यमय कुजबुजतो. त्याचा एक तास दिव्याच्या डोळ्यात आश्चर्य भरून येतं. सिया दक्षपासून दूर जाण्याचा प्रयत्न करते, पण दक्ष शांत आणि ठाम पावलांनी तिच्या मागे जातो. तो तिचा हात हळूच पकडतो आणि थोड्या ताकदीने तिला स्वतःकडे ओढतो. रिवांश दिव्याला जाऊ देतोय असा भास निर्माण करतो, पण जसं ती थोडी दूर जाते तो अचानक आणि जोरात तिला परत स्वतःकडे खेचतो. दिव्या थोडीशी दचकते आणि दोघं एक भाऊक झुकावा देतात. दोन्ही जोड्या एकसारखा परफॉर्म करत असतात. दक्ष आणि रिवांश त्यांच्या पार्टनर्सला फिरवून त्यांच्या कुशीत घेतात. त्यांच्या मुखवट्यांच्या मागून त्यांच्या नजरा एकमेकांना भिडतात. जणू काही न सांगता खूप काही सांगत असतात. यावेळी दक्ष सियाला जोरात फिरवतो, ज्यामुळे सिया थोडीशी घसरते, पण जसा संगीत वेग घेतो तो तिला घट्ट पकडतो. त्यांचे श्वास जड झालेले असतात आणि दोघांचे चेहरे एकमेकांजवळ खूपच येतात. सियाच्या मनात भीती असते की कुठे दक्ष मला ओळखू नये. म्युझिक चालू असतं. दिव्या रिवांशकडे पाठ करून उभी असते, पण रिवांश तिच्या खांद्यावर हलक्या हाताने स्पर्श करतो. दिव्या हलकीशी फिरते आणि त्यांच्या नजरा मुखवट्यांच्या मागून भिडतात. दोन्ही जोड्या एक नाट्यमय उंचाव करतात. दक्ष सियाला हवेत उचलतो आणि सिया आपले हात बाहेर पसरवते, जणू ती स्वतःला पूर्णतः समर्पित करत आहे. रिवांश दिव्याला हळूहळू उचलतो, फिरवतो आणि मग तिला अलगद जमिनीवर उतरवतो. दक्ष आपला मुखवटा काढतो आणि त्याच्या तीव्र नजरा सियावर स्थिर होतात. सिया थोडीशी संकोचते, पण आपला मुखवटा काढत नाही. तेवढ्यात एकदा पुन्हा पार्टनर्स बदलतात. दिव्या पुन्हा दक्षच्या आणि सिया पुन्हा रिवांशच्या कुशीत येते. आता त्यांचे चेहरे न सांगितलेल्या भावना व्यक्त करत होते. सिया रिवांशच्या मुखवट्याला स्पर्श करते, जणू तो काढण्याचा विचार करत असते. रिवांश तिचा हात अलगद थांबवतो. डोळे हलवत तिला जवळ झुकतो. त्यांचे ओठ एकमेकांना जवळजवळ स्पर्श करणारच होते, पण नाट्यमय अंदाजात रिवांश थोडा दूर होतो. शेवटच्या पोजमध्ये जोड्यात थिचतात. दक्ष आणि दिव्या आपली कपाळ एकमेकांवर टेकवून उभे असतात, जणू त्यांच्या स्वतःच्या जगात हरवलेले. पण दक्षच्या मनात अजूनही सियाच चालू असते, जी सगळ्यांच्या मते आणि त्याच्या दृष्टिकोनातून मिसेस क्रियांशी रिवांश रायचंद आहे. सिया आणि रिवांश एकमेकांकडे खोल रहस्यमय नजरेने पाहतात. त्यांच्या चेहऱ्यांवर अजूनही मुखवटे असतात. डान्स संपताच पाहुण्यांच्या टाळ्यांचा कळकळाट होतो, पण दक्ष, दिव्या, सिया आणि रिवांश त्या क्षणात हरवलेलेच राहतात. डान्स दरम्यान जागलेल्या भावना अजूनही त्यांच्या मनात घुसमत असतात, पण दक्ष आणि सियाच्या मनात अजूनही फक्त त्या दोघांचा डान्स, तो अनुभव, ते कनेक्शन सगळं असतं, जे ते दोघंही विसरू इच्छूनही विसरू शकत नव्हते. रायचंद मेन्शन. सिया बेडवर पडलेली काहीतरी विचार करत होती. तेवढ्यात रिवांश खोलीत येतो. सियाला म्हणजे क्रियांशीला हरवलेलं पाहून तो मुद्दाम आपल्या गळा साफ करतो, ज्यामुळे तिचं लक्ष त्याच्याकडे जातं. ती त्याच्याकडे पाहताना रिवांश एक भुवई वर करतो. त्याच्या हावभावाचा अर्थ समजून क्रियांशी म्हणते, अटेन्शन तुम्हाला पाहिजे. आणि बघ, मला अशा नजरेने राहिला आहात जसं मला काहीतरी बोलायचं आहे. हे मुलगी खरंच खूप बोलू लागली आहे, पण आवडतंय की, हो ना? तिच्याकडे बघत तो म्हणतो, काय विचार करत होतीस? हेच की तुमचं घर कसं ताब्यात घ्यावं. हे ऐकून रिवांशच्या डोळ्यात आश्चर्य भरतं आणि थोडंसं विचित्र चेहरा करत तो विचारतो, आणि तुला असं का करायचंय? सगळ्यांवर राज्य करायचं आहे ना? तिचं उत्तर ऐकून रिवांश डोळे वळवतो आणि म्हणतो,
तू गंमत करत आहेस? नाही, मी एकदम सिरियस आहे. तुमची ती काकू नेहमी माझ्या बेडरूमच्या मागे लागलेली असते. खरं खरं सांगा, काही आहे का तुमच्यात? ती अजून काही बोलणार इतक्यात रिवांश तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, शट अप. शुद्धीत आहेस का? काय बेफालतू बोलते आहेस? तर काय बोलू? एक ती कमी होती, आता ही तुमची नवीन दिवाणी आली आहे. हे ऐकून रिवांश थोडेसं तिरकं स्माईल देतो आणि म्हणतो, तुला हेवा वाटतोय? हे ऐकून सियाचा चेहरा चिळका होतो. खरं तर तिला रिवांशच्या आजूबाजूला कुठलीही मुलगी असली तरी कधीच हेवा वाटला नव्हता. पण आज दक्षच्या सोबत दिव्याला पाहून मात्र नक्कीच काहीतरी टोचलं होतं. हो, त्या क्षणी तिने काही प्रतिक्रिया दिली नव्हती, पण तिच्या मनात हेवा नक्कीच जागा झाला होता. ती तर रिवांशला नावडायची. मग असं काय होतंय हे तिला समजत नव्हतं. ती हेच सगळा विचार करत असते तेवढ्यात पुन्हा रिवांश तिच्या विचारांमधून बाहेर काढतो. आता काय झालं? तो विचारतो. मला झोप येते आणि मी खूप थकले आहे, म्हणून मला झोपू द्या, असं म्हणून ती झोपते. रिवांश काही वेळ तिला बघत राहतो आणि मग स्टडी रूममध्ये निघून जातो. त्याच्या बाहेर जातात सिया डोळे उघडते. ती पूर्वीच्या घटनांचा विचार करत राहते. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता आणि डोळ्यात एक रहस्य भरलेलं होतं. तिच्या मनात नक्की काय चालू होतं हे कोणालाच समजत नव्हतं. दक्ष आणि दिव्या घरी जात असतात, पण अचानक दिव्याला वाटतं की हा घराचा रस्ता नाही. ती दक्षला विचारते, आपण कुठे जात आहोत? तू रस्ता हरवलास का? मी कधीच काही विसरत नाही. तर मग आपण कुठे चाललो आहोत? सरप्राईज आहे, थोडा संयम ठेव. हे ऐकून दिव्या काही बोलत नाही. ते दोघं एका अम्युजमेंट पार्कच्या बाहेर उभे असतात. दिव्या त्याच्याकडे बघत विचारते, तू मला इथे का आणलंस? असंच, आज इथे सेलिब्रेशन आहे आणि मी नेहमीच माझ्या सियाला इथे आणायचं स्वप्न बघत होतो. हे ऐकून ती काहीच बोलत नाही, तर दक्ष तिला बघून पुन्हा बोलतो, काय झालं? एवढी शांत का झालीस? तूच तर म्हणाली होतीस की ही जागा तुला खूप आवडते. हे ऐकून दिव्या हसते आणि म्हणते, तसं नाही, अचानक आणलंस म्हणून थोडे नर्वस झाले होते. आणि मग मनातल्या मनात सियाला उद्देशून म्हणते, काय लहान मुलासारख्या हरकती असतात तुझ्या सिया? दक्षच्या आवाजामुळे ती आपल्या विचारांमधून बाहेर येते. चल आज जाऊया, तो म्हणतो. ते दोघं एका रोलर कोस्टर राईडकडे जातात. तिथं जाण्यापूर्वी दिव्या थोडीशी गोंधळलेली होती, पण दक्ष तिच्याकडे बघून म्हणतो, घाबरू नकोस, काही होणार नाही. मी घाबरत नाही. हे ऐकून दक्ष काहीही न बोलता तिकीट काढायला निघून जातो. ते दोघं राईडसाठी पुढे जातात. दिव्या आपले डोळे बंद करून दक्षचा हात घट्ट पकडते आणि दक्ष तिच्या चेहऱ्याकडे शांतपणे पाहत राहतो, जणू काहीतरी शोधतोय. तेवढ्यात राईड थांबते आणि दिव्या पटकन बाहेर येऊन म्हणते, आजपासून मी कधीच यावर बसणार नाही. तू तर म्हणाली होतीस की तुला घाबरायला वाटत नाही. हो, तर वाटत नाही. हे ऐकून दक्ष हसत पुढे चालतो. त्यांचं हसणं असं होतं की जणू तिची थट्टा करत आहे. ते दोघं एका टेंटच्या समोर येऊन थांबतात. दक्ष दिव्याकडे पाहून म्हणतो, तू खरंच यात विश्वास ठेवतेस का सिया? म्हणजे हे सगळं खरं नसतं? होतं. मला आज जावं लागेल. मला माझं भविष्य जाणून घ्यायचं आहे. हे ऐकून दक्ष केवळ डोकं हलवतो. खरंच, मुली म्हणजे वेड्याच असतात. कोणत्याही गोष्टीवर इतका सहज विश्वास ठेवतात. चला आता, असं म्हणत तो तिचा हात धरून तिला आत घेऊन जातो. आत एक बाई बसलेली असते आणि समोरच्या टेबलवर काही कार्ड्स ठेवलेले असतात. ते दोघं आत येतात तेवढ्यात ती बाई म्हणते, आलात तुम्ही दोघं? केव्हापासून वाट पाहते आहे. काय? तुम्ही आमची वाट पाहत होतात? पण तुम्हाला कसं? तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच ती बाई म्हणते, मला सगळं माहीत असतं. आता सांग, तुला काय जाणून घ्यायचं आहे? माझ्या येणाऱ्या आयुष्याचं भविष्य कसं असेल हे जाणून घ्यायचं आहे. यापैकी एक कार्ड निवड. जसं त्या बाईने सांगितलं तसं दिव्या एक कार्ड निवडते आणि ते पलटवून पाहते. ती बाई तिच्या हातातून ते कार्ड घेते आणि पाहत म्हणते, तुला जे हवंय ते तुला नक्की मिळेल. हे ऐकून दिव्याच्या ओठांवर एक सुंदर स्माईल येते. यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.